जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनीही लगेच 4 काम करायचे आहेत. जर तुम्ही हे 4 काम केले नसेल तर तुमचा 16वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, खूपच महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी पीएम किसानच्या लाभार्थ्यांना या योजनेचा 15वा हप्ता मिळालेला आहे. तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 16वा हप्ता निवडणुकीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या योजनेचा 16वा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पात्र शेतकऱ्यांना 4 महत्त्वाची कामे करण्यास सांगितले गेले आहे. पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. 2,000चा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वाटप होत असते. दर 4 महिन्याची या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. अशा तऱ्हेने या योजनेचा पुढील 16वा हप्ता हा फेब्रुवारी 2024 किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो असा दावा केला जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणते 4 काम करायचे आहेत ज्याच्यापासून तुम्ही 16व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 16व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला त्याचे पैसे मिळणार, तुमच्या खात्यात ते पैसे जमा होणार. मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला बँक खाते आधार क्रमांकासह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. बँक खाते NPCIला लिंक केलेले असणे आवश्यक आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. दुसरी म्हणजे KYC तपशील देखील पूर्ण असावा. व चौथी मित्रांनो, जमीन पडताळणी म्हणजे जमिनीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. मित्रांनो, लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला या 4 गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्ही 16व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत. माहिती कशी वाटली मित्रांनो? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र.